पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आता तरी येणे प्रसादे, विन्यासे विदग्धे, मूळ शास्त्रपदे वाखाणीन। श्री गुरुचा प्रसाद मिळाल्यामुळे, श्री गुरुचा अनुग्रह मिळाल्यामुळे हे जे काही पुढचं लिखाण होणार आहे ते शास्त्राने ज्या प्रकारचे सिद्धांत सांगितलेले आहेत, ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत, त्याला धरून विस्तारपूर्वक असं मी सगळं लिखाण करेन। परी जीवा आतुलियेकडे, जैसी संदेहाची डोणी बुडे, ना श्रवणी तरी चाडे वाढू दिसे। एरवी काय आहे की हे श्रवण प्राप्त झालं तरच जीवाचे संदेह नाहीसे होतात। एरवी जीवाजवळ कितीतरी संदेह आहेत, किती शंकाचं आहेत। तो जसं जसं ऐकायला लागतो तसं नवीन नवीन शंका उभा राहतात। श्रवण जितकं चांगलं तितकी शंका पुढची उभा राहते। पण ह्या सगळ्या शंका नाहीशा होणं हे गरजेचं आहे। जोपर्यंत या शंका नाहीशा होत नाही तोपर्यंत श्रवण घ्यावंच लागतं। श्रवण झालं तरच शंका नाहीशा होतील। त्यांनी असं दाखवलं आहे की जसं एखादी काय आहे की काहीतरी अशी एखादी नाव आहे की ती निघाली म्हणजे मग काय करते, ते इकडून तिकडं लोकाला पोहोचवते। तसं जीव हा जन्ममरणाच्या नावेतून इकडं तिकडं फिरतो। तेव्हा ही जी संदेहाची नाव आहे ती बुडून गेली। आता जर काही असेल तर त्या श्रवणानं पुढं आणखीन किती ऐकावं अशा तऱ्हेची उत्सुकता वाढली। एक शब्दही वाया जाऊ देऊ नये अशा तऱ्हेचा जो श्रोता असतो तो श्रोता अत्यंत लक्षपूर्वक ऐकत असतो। तैसी बोली साचारी, अवतरो माझी माधुरी, माले मागोनी घरी गुरुकृपेचा। आता हे जे लिखाण आहे त्या लिखाणामधलं माझी भाषा, माझं बोलणं इतकं माधुर्यानं येऊ दे, त्यामध्ये गोडी असली पाहिजे। काय आहे, ज्ञान सांगत असताना ज्ञान कोरडं आहे, पण त्याच ज्ञानाच्या ठिकाणी भक्तीचा जर अंग असेल तर तेच प्रेमपूर्वक, म्हणजेच ती भक्ती जिव्हाळ्याची तयार होते आणि ज्ञानालाही तसा ओलावा येतो। मग हे माधुर्य आलं तर सगळ्या गोष्टी सहज होतील। पण माझ्या प्रत्येक ओवीच्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये हे माधुर्य कोणामुळे येईल तर श्रीगुरु कृपेमुळं। मग तेव्हा श्रीगुरु कृपेची भिक्षा मागायला मी तयार आहे। माले मागोनी घरी गुरुकृपेचा, श्री गुरु कृपेच्या ठिकाणी म्हणजे श्रीगुरूच्या घरी जाऊन त्यांच्या कृपेची मी मागणी करेल, भिक्षा मागेन, तरच माझ्या मुखातून या तऱ्हेचं माधुर्य रूप भाषा बाहेर पडेल। तरी मागा त्रयोदशी, अध्यायी गोष्टी ऐसी, श्रीकृष्ण अर्जुनेशी चावळले। आता जे काही वर्णन चाललं ते आत्तापर्यंत काय आहे की मंगलाचरणात श्रीगुरु कृपा काय उपयोग करते त्याचंच वर्णन झालं। आता काय आहे की पुढचा विषय चालू करायचा आहे। पुढचा विषय चालू करण्याच्या अगोदर मागच्या 13व्या अध्यायात आपण काय ऐकलं, कोणता विषय तिथं झाला, म्हणजे पूर्वभूमिका मांडली जाते। आणि पूर्वभूमिकेला धरून आता आम्हाला पुढं
या चालू अध्यायात काय सांगायचं आहे ते सांगितलं जातं. त्याच्यामध्ये जे काही आता पुढं सांगणार आहे त्या अध्यायात जो विषय येणार आहे तो विषय अगोदर त्याचे जे असणारे मुद्दे सांगितले तर त्याला उपोद्घात असं म्हणतात. म्हणजे आता काय विषय पुढे येणार आहे त्याचा उपोद्घात करू लागले. त्याच्यापूर्वी आपण 13व्या अध्यायात जे काही सांगितलं त्यात भगवंताने अर्जुनासाठी ज्याचं वर्णन करून त्यातले जे काही आहे महत्त्वाचे भाग हे कसे समजून दिले आणि ज्याला हे चांगले समजले तो ज्ञानी या सगळ्यापासून कसा उद्धरून जातो ते सांगतात. जे क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे आत्मा गुणसंगे संसारिया. आता असं दाखवलं होतं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आपण तर पाहिलं की क्षेत्र काय आहे, जड आहे, विकारी आहे आणि क्षेत्रज्ञ हा चेतन आहे, निर्विकारी. असं ज्याच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं तो या दोघांचं अंतर ओळखतो. म्हणजेच त्या क्षेत्रज्ञ रूपी आत्म्याच्या ठिकाणी काही नाही, तो जो आहे तो निर्विकारी हे त्याच्या ज्ञानात आलं. मग हा आत्मा गुणाच्या संगतीला गेला कसा, याच्या ठिकाणी हा गुणसंगम झाला कसा, ज्या गुणाची संगती त्याला लागली म्हणून त्याच्या पाठीमागं संसार लागला. मग हा त्याच्यावर झालेला गुणाचा जो काही आरोप आहे किंवा गुणाचं त्याच्यावर झालेला अधिक्षेप आहे, अधिक त्याच्यावर काय वर्चस्व केलं गुणाने, हे कसं घडलं. आणि हाची प्रकृती गतू सुखदुःख भोगी हेतू अथवा गुणातीतू केवळो हा. तेव्हा मग एकदा का त्या आत्म्याच्या ठिकाणी गुणाची संगती लागली की प्रकृतीसारखा तो वागू लागतो. आता प्रकृतीचा जो काही असेल प्राबल्य वर्चस्व ते सगळं तिचं होतं ना, आत्मा त्याप्रमाणे गुंतला. मग प्रकृतीनं जे जे काही अंतःकरणात परिणाम आणून ठेवले त्या परिणामाला याला भोगावं लागतं. कोणते परिणाम आहेत, एक सुख आणि दुसरं दुःख. सुखरूपता कधी होते तर जे जे काही प्रकृतीला अनुकूल वाटतं ते अनुकूल आणून दिलं की सुख झालं आणि जे प्रतिकूल वाटतं ते प्रतिकूल आणून दिलं की दुःख होतं. त्यामुळं सुख दुःख भोगणारा हा आत्मा या गुणसंगानं तिथला काय होतो, गुंतून जातो. पण यात आणखी एक विषय आहे, अथवा गुणातीतू केवळ हा. मग हा गुणातीत कसा आहे, गुणात कसा गुंतला हे सांगायचं आणि गुणातीत कसा आहे म्हणजे ह्या गुणापासूनच वेगळा. तसं त्रिगुणाचं वर्णन होईल आणि त्रिगुणाच्या बाजूला निघालेले जे गुणातीत आहेत ते कसे आहेत असं सुद्धा वर्णन पुढच्या अध्यायात होणार आहे. तरी कैसापा असंगा संगू कोण तो क्षेत्रज्ञ योगू सुखदुःखादी भोगू केवी तया. तेव्हा आता हे सगळे जे काही आत्ता प्रश्न आपल्या ठिकाणी उभा राहिले की असा असणारा असंग हा संगी कसा झाला, कसा मिसळला तो त्याच्याबरोबर, कसं त्याचं आणि प्रकृतीचं एकरूपत्व झालं, तादात्म्य झालं, गुणाचा कसा त्याच्यावर काय आहे की सगळा अंमल चढला की जेणेकरून त्याच्या ठिकाणी सुखदुःख भोगावं लागलं. म्हणून हा जो काही आपल्याला मागं झालेला विषय क्षेत्रज्ञ त्याच्या ठिकाणी झालेल्या विषयालाच आता पाहायचं की मग हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा संबंध कसा आला, मग हे भोग कसे झालेत, हे सगळेच आपल्या ठिकाणी उभा राहिलेले प्रश्न आहेत. ते पुढच्या अध्यायात घ्यायचे. गुणते कैसे किती बांधती कवणे रीती ना तरी गुणातीती चिन्हे काही. तेव्हा मग काय काय अजून तुम्हाला हे अध्यायात मिळेल तर किती गुण आहेत आणि हे सगळे गुण कसं बांधतात, बांधण्याची त्यांची रीत काय, कसं त्या आत्म्याला त्या गुणांनी बांधून टाकलं हे जसं पाहावं तसं हा कशातही नाही. कितीही गुणाचं त्याच्या ठिकाणी आपल्याला दिसत असलं तरी तो कोणत्याही गुणात गुंतला नाही. हे ज्याला ओळखू येतो तो गुणातीत, गुणापासून बाजूला. मग हा जो गुणातीत आहे त्याची चिन्ह काय, एक तर गुणात झालेला
असंगाचं संगत्व झालेला त्याचं चिन्ह काय, आणि गुणापासून दूर राहिलेला जो गुणातीत आहे त्याचं लक्षण काय, हे सगळंच आपल्याला आता पुढं पाहायचं आहे. एवं यया आघव्यया अर्थारूप करावया विशो येथ 14व्या अध्यायासी. याप्रमाणे आता जे काही आपल्याला मागच्या 2 ओव्यात प्रश्न जागे केले ते प्रश्न सगळे या 14व्या अध्यायात येणार आहेत. त्याचा परिपूर्ण खुलासा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. म्हणजेच त्याचे सगळेच आपल्या ठिकाणी उत्तरं प्राप्त होतील असा विषय असणारा हा 14वा अध्याय आहे. तरी तो आता ऐसा प्रस्तुत पर्ययसा अभिप्रावो विश्वेशा वैकुंठीचा. एकंदरीत काय आहे की हा वैकुंठाधिपती असा असणारा परमात्मा आणि सगळ्या विश्वात भरलेला आहे. त्याच्या ठिकाणी कोणतं आहे, काय त्याच्या मनात आहे आणि ते कसं त्याने बोलून दाखवलं, हे आता पुढं आपल्याला ऐकायचं आहे. तो म्हणे का अर्जुना अवधानाची सर्व सेना मिळून या ज्ञाना झोंबावे हो. आता एकंदरीत त्यांनी काय केलं, अर्जुनाला इकडं लक्ष दे असं सांगत असताना आपल्याला लक्षपूर्वक ऐकायचं असतं. तेव्हा काय काय लागतं, एकतर बुद्धी सतेज लागते, मनही एकाग्र झालं पाहिजे, ऐकण्याचं असणारं जे श्रोत्ररूपी इंद्रिय म्हणजे कान एकरूपतेने ऐकलं पाहिजे. इतकं सगळं घेणं म्हणजे या सगळ्याचं नाव आलं सेना. तेव्हा जे काही असेल, आता मन कानाच्या ठिकाणी, बुद्धी कानाच्या ठिकाणी न्यावी आणि मग ऐकावं. मनाचे कानी ऐकिजे, बोल बुद्धीच्या डोळा देखिजे, आणि साठो वाटी नेईजे चित्ता माझी. तेव्हा ते चित्ताच्या ठिकाणी भरावं अशा तऱ्हेचं तू ऐक. म्हणजे मग काय होईल की जे ज्ञान या ठिकाणी सांगितलं जायचं आहे त्या ज्ञानाला झोंबावे गा, म्हणजे तेच नीट समजून घ्यावं. आम्ही मागा तुझं बहुती दाविले हे उपपत्ती, तरी अजूनही प्रतिती कुशीन निघे. एकंदरीत या सगळ्या गोष्टीत म्हणजे सगळं जे समोर दिसतं ते दृश्य, त्या दृश्यामध्ये असलेला आपला देहानं मांडलेला हा सगळा संसार, या सगळ्याचा काय काय एक रूप आहे ते सगळं आज तुला एकदा सांगितलं आहे. त्या सगळ्यापासून वेगळा असणारा आत्मा कसा आहे हेही तुला अगोदर सांगितलं आहे. वेगवेगळं करून सांगितलं म्हणजे उपपत्ती. त्याचे सगळ्याचे काय आहे स्पष्टीकरणं दिलीत, तरी तुला अजून अनुभव आला आहे असं मला वाटत नाही. तरी अजूनही प्रतिती कुशी न निघे, त्या प्रतितीच्या घरात तू निवांत झाला आहे असं काही अजून वाटत नाही. ते आता तुला परिपूर्ण सांगायचं आहे, विस्तारपूर्वक सांगायचं आहे. श्री भगवान उवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. आता असं सांगतात की भगवान श्रीकृष्ण पुढचा जो विषय आहे तो सांगायला लागले की ज्या ज्ञानाला वेदांना आता काय आहे की जे परक झाले, पलीकडचं आहे असं म्हणून दाखवलेलं आहे. असं जे उत्तम ज्ञान आहे की ते सर्व ज्ञानातलं श्रेष्ठ आहे, असं ज्ञान की ज्या मुनीनं हे सगळं श्रवण केलं ते देहबंधनापासून मुक्त झालेले आहेत. तेव्हा असं जे अत्यंत श्रेष्ठ असणारं, सिद्धी पावणारं ते जे ज्ञान आहे ते आता तुला सांगणार आहे. म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रती, पर म्हणो श्रुती डहारिले जे. तेव्हा आता एकंदरीत मी आता तुला असं सांगणार आहे की जे ज्ञान श्रुतीनं स्पष्ट केलं की हे जे परमात्म्याचं ज्ञान आहे की ज्याला ब्रह्मज्ञान म्हणा किंवा आत्मज्ञान म्हणा, हे सगळ्या जीवापासून आता पलीकडे झाले, जीवापासून परक झाले. कारण जीवाला हे जर ज्ञान ज्ञात असतं, जीवाजवळ जर हे ज्ञान असतं तर जीव म्हणूनच राहिला नसता.
तो ब्रह्मरूपातच गेला असता. पण जीवाचं जीव पण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला हे ज्ञान अजूनसुद्धा दूरच राहिलेलं आहे. हे काय केलं श्रुतीने अत्यंत घोषवाऱ्यानं सांगितले. का तर हे प्राप्त करून घेतल्याशिवाय श्रुतीला शांत बसवणार नाही. एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसेनी झाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक. तेव्हा हे ज्ञान कुठून दुसरीकडून आणावं लागतं आहे असं नाही. कारण जर ते आत्म्याचंच ज्ञान आहे तर आत्मा जर आपल्याजवळ आहे तर ज्ञान दुसरीकडे कुठं जाईल. त्या आत्म्याजवळचं ज्ञान आपल्याजवळ आहेच. पण असून काय फायदा आहे. कारण त्या ज्ञानाला घेऊन आपण आत्म्याकडे जायचं दिलं सोडून आणि त्या ज्ञानानं आपल्याला या इहलोकातली सुख आणि परलोकात म्हणजे स्वर्गलोकातली सुख आवडीची झाली. तिकडं कसं जायचं, तिकडं जाण्याकरता कोणतं साधन करावं, इथं सगळं जे काही आपल्याला पाहिजे इहलोकातलं सुख, त्याच्याकरता लागणारं ऐश्वर, त्याच्याकरता लागणारा पैसा, त्याच्याकरता लागणारं बाकीचं सगळं मान, बाकीच्या गोष्टी, हे सगळं कसं प्राप्त व्हावं या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपण बघत बसतो. स्वर्गातल्या कोणत्या पदाकडं किती सुख मिळेल त्यातलं ज्ञान कसं मिळेल हे बघत बसतो. त्यामुळं हे ज्ञान जवळ असूनसुद्धा आपल्याला परक झालं. अगा याची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्नी हे तृणे एरे ज्ञाने. तेव्हा या ज्ञानाला दूर राहिल्यामुळं ते ज्ञान कळालं नाही म्हणून सांगावं लागलं. त्याचं विशेषण उत्तम आहे. उत्तम काय आहे तर हे जे परमात्म्याचं म्हणजेच आत्मज्ञान आहे ते. एकंदरीत काय आहे की जे सर्वश्रेष्ठ असतं त्याला उत्तम म्हणतात, जे मध्यम असतं त्याला चांगलं म्हणतात आणि त्याच्यापेक्षा खालीच एकदम असतं पण त्याला बरं म्हणतात. म्हणजे हे जे पटी आहेत त्या पटीपैकी उत्तम आहे, हे सर्वश्रेष्ठ आहे. पण जर हे उत्तम ज्ञान म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान तुम्हाला जर प्राप्त झालं की बाकीची ज्ञानं काही राहणार नाही. त्याला उदाहरण दिले की जसं गवत आहे वाळलेलं, खूप मोठा ढीग आहे, पण त्याला का अग्नी लावला की सगळं जळून जातं, त्या गवताचा ढीग जळून जातो. त्याप्रमाणे हे जे काही आहे कुठलं परमात्म्याचं ज्ञान हे जर आपण प्राप्त करून घेतलं तर इतर कितीतरी ज्ञान आपण गोळा केली असतील ती सगळी जसं ह्या ज्ञानरूपी अग्नीनं जळून जातील. जसं ह्या अग्नीनं हा गवताचा ढीग जळून गेला तसं हे जे काही अवांतर ज्ञान आहे ते सगळं यथार्थ ज्ञान प्राप्त झालं की ते सगळं संपून जाईल. जिये भवस्वर्गाते जाणती यागची चांग म्हणती पारखी फुडी आथी भेदी जया. एकंदरीत भवलोकात म्हणजे इथल्या इहलोकात काय चांगलं आहे, काय केलं म्हणजे ते प्राप्त होतं याचा विषय ज्यांनी केला आहे. स्वर्गलोकात कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी आहेत, काय तिथं करावं असा ज्यांनी विचार केला आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं साधन असतं. इथंसुद्धा आपल्याला जर काही एखादं सुख मिळवायचं असेल तर आपल्या हातून काय आहे की त्याच्याकरता साधन पाहिजे ना. जर इथून कुठल्या परगावला जायचं असेल तर तुम्हाला वाहनात बसून जावं लागेल, एस टीला तरी जायचं नाहीतर रेल्वेला तरी जायचं. मग ते काय फुकट आहे का, त्याला पैसे पाहिजेत. म्हणजे पैसारूपी साधनाशिवाय तुम्हाला ते सुख मिळत नाही. अशी सगळी साधनं जेव्हा प्राप्त होतात तेव्हा आम्हाला ह्यातलं इहलोकातलं सुख मिळतं. आणि स्वर्गलोकातलं सुख पाहिजे असेल तर यज्ञ केले पाहिजेत. हे सगळ्याच गोष्टी आहेत. तेव्हा याच्यातून बाहेर पडायचं असलं तर परीक्षा आहे. ही परीक्षा ज्याच्या ठिकाणी दिली जाते त्याच्याजवळचे भेद नाहीसे होतात. भेद कशाचे, जडाजडातला भेद आहे. आपल्याला इथं काय आहे ह्याच्यापेक्षा एक हे चांगलं असं वाटतं. जसं काय आहे की काही कापड खरेदीला गेला तर ह्या किमतीचं हे कापड आहे पण त्याच्यापेक्षा हे त्याच्यापेक्षा भारी
आणि ते जे कापड आहे त्याला किंमत जास्त आहे असा दुकानदार दाखवतो आणि कापडही आपल्याला कळतं. पण हेही फाटणार आहे आणि तेही फाटणारच आहे ना. हे काही दिवस टिकेल तर ते त्याच्यापेक्षा थोड्या दिवसानंतर जाणार. याचा अर्थ दोन्ही जडच आहे. म्हणजे जडाजडातला भेद. दुसरं झालं जीव जडातला भेद, सजीव आणि निर्जीव ह्या दोघातला भेद. तिसरा आहे तो काय आहे, जीवाजीवाचा भेद. अशा तऱ्हेचे 3 भेद झाले. पुढं सांगतात की जीव ईश्वरातला भेद. हे सगळे भेद श्रवण केल्याशिवाय, हे आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जात नाहीत. आणि 5वा आहे तो ईश्वर जड यांच्यातला भेद. मग हे सगळंच पाहायला गेलं तर जेवढं काही समोर आहे ते सगळं जड आहे. कोणती वस्तू भोगायची असली तर आपल्याला तिच्याजवळ जावं लागतं. ती वस्तू आपल्याजवळ येत नाही कारण ती जड आहे. मग ह्या जडाजडात कितीतरी फरक आहे. जीव आणि जडामध्ये फरक आहे. त्याच्याचप्रमाणे काय आहे की जीव आणि दुसरा जीव ह्यांच्यातही फरक आहे. हे सगळं समजून येणं, अशा तऱ्हेचं जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा हे सगळे भेद नाहीसे होतील. मग हा ईश्वर आणि हे जगत. मग जग हे जड आहे आणि ईश्वर हा त्याचा काय आहे, नियंता आहे. हे ज्ञानातलाच विषय. जीव आणि ईश्वर या दोघांच्याही ठिकाणी जीवानं मांडून ठेवलेला संसार, त्यांनी करून ठेवलेली कर्म आणि ते कर्माची फळं देणारा ईश्वर, हे सगळं काय आहे की जेव्हा या तऱ्हेचं ज्ञान परोक्ष रूपानं का होईना आपल्याला ऐकायला मिळेल तेव्हा हे सगळे भेद निघून जातील आणि मगच आपली जी दृष्टी आहे ती आत्मज्ञानाकडे वळेल. ती आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैसा वातोर्मी गगने गिळीजती अंती. तेव्हा आता इतर ज्ञान मिळालं तर आपण काय केलं, एखादा माणूस आहे, आपण पाहतो कुठं काही असं होतं की त्याला कापड खरेदी करायचं पण त्याला कापडातलं काही कळतच नाही, कपडे घेताना काही कळत नाही. मग ज्याला कळतं त्याला घेऊन जावं लागतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी हे, मग त्याला विचारले कसं पाहायचं, मग तो सांगतो ह्या प्रकारे कापड असं पहा, असा त्याचा धागा चांगला आहे का पहा. हे ज्ञानच झालं. अशी कितीतरी ज्ञान जडातला शोध घेणार आहेत, कितीतरी ज्ञान जीव जडातला शोध घेणार आहेत. हे सगळेच जे ज्ञान आहे ते या परमात्म्याचं ज्ञान समोर आल्याबरोबर नाहीशी होतात. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की केली येणे स्वप्ने. म्हणजे जसं मनुष्य जागा झाला की स्वप्न त्याचं खोटं ठरतं, तसं हा जो काही आहे या ज्ञानात जो कोणी येईल त्याला हे बाकीचे भेदरूपी असलेली ज्ञानं ही सगळी स्वप्नासारखी नाहीशी होतील. जैसा वातोर्मी गगने गिळीजत अंती. तर जसं किती मोठा वारा सुटला, मोठमोठ्या वावटळी सुटल्या तर आकाश सगळं त्या वायूला गिळून टाकतं. आकाशात सगळा वायू काय होतो, शांत होतो. का उदिते रश्मी राजे, लोपिली चंद्रादि तेजे, नाना प्रळांबू माझे नदी नद. सूर्य उगवला की मग चंद्र, इतर तारे ह्यांचं तेज नाहीसं होतं. ते नाहीत अशापर्यंत ते सगळे मावळले जातात. एकदा सूर्य समोर आला की सगळं काय आहे, बाकीचे किती रात्री चमकत होते तेवढे तारे संपले. चंद्र तोही त्या ठिकाणी निस्तेज झाला. दुसरं उदाहरण दिलं की फार मोठा प्रळय काळ आला आणि पाणीच पाणी सगळीकडं झालं. आता कुठेही जागा राहिली नाही शिल्लक. तेव्हा ही नदी म्हणायलासुद्धा कुठं, सगळं पाणी एकच झालं. या नदीत आणि त्या नदीतमध्ये अंतरच राहिलं नाही. तर मग ह्या नदीचं नाव काय, त्या नदीचं नाव काय, हे सगळं संपून गेलं. तैसे हे येणे पाहालेया, ज्ञान जात जायलया, म्हणून या धनंजया उत्तम हे. तेव्हा एकंदरीत जे काही आहे ते आपल्या ठिकाणी असं, त्याला एक उदाहरण दिलं की जसं रात्र असते आणि रात्री मनुष्य अंधारच असल्यामुळं काही त्याला दिसत नाही. पण एकदा उजाडलं, सगळीकडं दिसायला लागलं म्हणजे मग काय आहे, सगळंच कळतं. तसं हे आत्मज्ञान म्हणजे उजाडलं. आता ते एकदा आपल्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं कळणं वाढलं की जे अज्ञानातून जन्माला आलेलं ज्ञान होतं ते मावळतं.
म्हणून ह्या ज्ञानाला उत्तम असं म्हटलेलं आहे. अनादि जे मुक्तता आपुली असे पंडुसुता तो मोक्षू हाता येता होय जेणे. आता हा सिद्धांत आहे. आपण मुळातच मुक्त आहेत. अनादि मुक्तपणा म्हणजे आपल्याजवळचं जे मुक्तता आहे ते अनादि काळ आहे. आपण बद्ध झालोच नाही. मग बद्ध झालो आहे हा गैरसमज आहे. ही मुक्तता होतीच, मुक्तपणातलंच आहे आपण. आता काय अर्जुनाला जर सांगितलं आणि बाकीच्या सगळ्याला सांगितलं तर तेच आहे. आता असं सांगतात की या प्रकारचा गैरसमज हा आपण जे काही करून घेतला आहे ते आपली मुक्तता जवळ असून आपल्याला नाही असं वाटायला लागलं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मग हा मुक्त होता आणि बद्धता आला कशामुळं? तर माझेपणाचा छंद घेतल्यामुळं. हेच आमच्या ठिकाणी झालेलं काय आहे? परकपण आहे. आता हे प्राप्त करायचं असलं तर मुक्त म्हणजेच मोक्ष. तेव्हा हा मोक्ष जर हाताला यायचा असलं तर हेच ज्ञान घ्यावं लागेल. मग जो मुक्त आहे त्याला आपण मुक्त हे विसरल्यामुळं त्याचा मुक्तपणा पुन्हा त्याला आठवणीत आणून देण्याकरता त्याच्या पुढं काय करावं लागलं? हे ज्ञान सांगावं लागलं. आता त्या ज्ञानानं त्याच्या ठिकाणी काय झालं की पुन्हा आलं त्याला आठवणीत आणि मग वाटायला लागलं. एक मुलगा आणि कोणी आई वडील सगळेच गेले. मग काय झालं? एक बहीण होती. तो बहीणन मेहुणा आपला त्याच्या इस्टेट सांभाळण्याकरता येऊन बसला. तर मेहुणा चतुर होता. त्यानं त्या आपल्या मेहुण्याला म्हणजे बायकोच्या भावाला ह्याला कधीच आपलं हे घर आपलं हे शेती आपली कळू द्यायची नाही. म्हणून त्याला अज्ञानात ठेवलं. लावलेल्या मजुराला सुद्धा सांगितलं ह्याला कधी सांगू नका. त्याला वाटायचं ह्याच्या जीवावरच आपण खातो आहे, हा देतो आहे म्हणून ह्याचे फार उपकार आहेत. असंच बहिणीला सांगितलं बघ सांगू नकोस. पण जेव्हा इतर नौकरानं त्याला लांब नेलं सांगितलं तूच ह्याचा मालक आहेस, हा खरा मालक नाही, हे आलेत तुमचे पाहुणेत आणि हे परकेत, खरा मालक तू आहे. आणि जेव्हा त्याला हे कळालं की खरा मालक मी, मग त्याने त्याचे कागदपत्र पाहिले. जमिनीचा मालक तोच, घराचा मालक तोच. आणि मग एकदा त्याने काहीतरी काम सांगितलं त्या मेहुण्याने, जा रे हे कर. म्हटलं तुम्ही करा, मी करणार नाही, मी मालक आहे. म्हणजेच तो कोण होता? मालकच होता, पण मालकपणाला विसरल्यामुळं हे सांगेल ते काम करायचा. तसं झालं आहे. मुक्तच आहे पण मुक्तपणाला हा काय झाला? विसरला. आणि मग हा मोक्ष हाताला येण्याकरता हे उत्तम ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागलं. उत्तम असं जे ज्ञान आहे ते प्राप्त झालं तरच मग मोक्षता किंवा आपली मुक्तता कळेल. जयाची या प्रतिती विचारवीरी समजती नेदिजीची संस्कृती माथा उघडू. तेव्हा जे जे कोणी अनुभवी आहेत त्या अनुभवाला या विचारानं परिपक्वता आली. मग ते असल्या प्रकारचा संसार पुढे येऊ देत नाहीत. संसारातून कसं मोकळं राहायचं हे त्यांच्या विचारात त्यांच्या विवेकात येत असतं. मने मन घालोनी मागे विश्रांती झाली अंगे ते देही देहाजोगे होती चिना. तेव्हा आपल्या ठिकाणी काय असतं? तमगुणानं आवृत्त झालेलं मन असतं, रजगुणानं आवृत्त झालेलं मन असतं. ह्या सगळ्या मनाला बाजूला काढून सात्विक वृत्ती उभा राहील तर सात्विक मनालाही बाजूला करावं लागतं. तेव्हाच आपल्याला परमात्म्याचा अनुभव येतो. वृत्ती सगळ्यातनं बाजूला होईल. एरवी बुद्धी किंवा मनाचं तिथं वाटचाल नाही. मग या शुद्ध वृत्तीनं तिथं जावं लागतं. म्हणून या सगळ्याला मागं टाकून आणि असा असणारा जो काही आपला जड विकारी आणखीन काय आहे की परिच्छिन्न असलेला देह त्या सगळ्याला विसरावं लागतं. आणि हा परमात्मा जो आहे त्या परमात्म्यालाच आपलंसं करावं लागतं. मग ते देहाचे बळे ओलांडून एकेची वेळे समतुकी कांटाळे माझे झाले. तेव्हा ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी हा विचार पूर्ण झाला, जे या ज्ञानानं परिपूर्ण झालेले आहेत ते आता या स्थूल देहात जरी राहिले असले तरी त्या देहाला कधीच आपलं होऊ देत नाहीत. तो देह असूनसुद्धा त्या देहात राहून ते विधेय असतात आणि मग ह्या माझ्यापर्यंत ती येऊन पोचलेले असतात.
पुंडलिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्त।